शिवाजी महाराजांची कोटी शपथ घेतली होती रे देवा, कसा कसा वर करून तोंड करून गेला रे एकनाथ शिंदे, मरवणीचं ऐकून सगळं वाटोळं केलं रे देवा। बातमी आहे पिंपरी चिंचवड शहर मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरुद्ध करण्यात आलेल्या दशक्रिया विधी आंदोलनाची। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 30 दिवसांची मुदत घेतली होती, परंतु आज 47 दिवस झाले तरी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही। गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे। सध्या राज्यात गेल्या 8 दिवसांपासून दररोज 5 ते 6 मराठा समाज बांधव आत्महत्या करत आहेत। शासनाचा निषेध म्हणून सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलन करून चिंचवड येथील मोरिया गोसावी मंदिराजवळील दशक्रिया विधी घाट या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाकडून निषेध करण्यात आलाय। पाहूयात नेमके काय आहे मराठा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या। जय जिजाऊ जय शिवराय। मी सतीश काळे, मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्ता। गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत। त्यांना शासनाने एकनाथ शिंदे असतील किंवा इतरही शासनाचे मंत्री असतील 30 दिवसात आरक्षण देऊ असं त्यांनी आव्हान दिलं। आमचे मनोज जरांगे पाटील 30 दिवसाच्या ऐवजी 10 दिवस आम्ही एक्स्ट्रा देतो, 40 दिवस देतो, पण आम्हाला आरक्षण द्या। 40 दिवस होऊन देखील या शासनाने अजिबात आमची दखल घेतलेली नाही। हे शासन आमचं मायबाप आहे, हे शासन 40 दिवसानंतर हे आरक्षण दिलं नाही, मग आमचं मायबाप आम्ही म्हणतो मेलेलं आहे। म्हणून आज मोठ्या पोटतिडकीनं सांगावं लागतं शासन मेलेलं आहे। या शासनाचा आम्ही आज धावा घातलेला आहे। आम्ही शांततेत एकदम आक्रोश करून आमचा मायबाप, आमच्या मराठवाड्यातील माझे मराठा बांधव रोज 4-5 जण आत्महत्या करत आहेत। अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे, तरी या शासनाला जाग आली नाही। या शासनाला जागा करण्यासाठी आज आम्ही मुंडन आंदोलन करून ह्या शासनाचा धावा घातलेला आहे। आणि इथून पुढं ह्या 2 दिवसात जर महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर महाराष्ट्रात ह्या शासनाला न परवडणारे संविधानिक पद्धतीने आंदोलन होतील।